आवाज जनतेचा। महाराष्ट्रातील महायुती सरकारनं लाडक्या बहिणींच्या नावाखाली संशयास्पद असलेल्या ईव्हीएम मशीन्स आणि मतमोजणीमध्ये गडबड करून मोठ्या प्रमाणात मतांची हेराफेरी केली आहे। विजयी उमेदवार आणि विरोधक यांच्या मतांच्या तफावतावरूनच लक्षात येईल की काहीतरी गडबड नक्कीच आहे। जसे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दहिसर विधानसभेचे उमेदवार राजेश शेरुणकर यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील त्यांच्या बूथवरील ईव्हीएम मशीनवर त्यांची आई, पत्नी आणि मुलांचेही मतदान त्यांना झाले नाही, म्हणजे 2 मतेही त्यांना न मिळणं हे कसं शक्य आहे। शिवाय ईव्हीएम मशीन नंबर आणि 17 क फॉर्म मधील मतदानाची आकडेवारी मॅच होत नाही। त्याचबरोबर डोंबिवली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मतमोजणी प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीन नंबर आणि 17 क फॉर्म मधील मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्यामुळे लेखी हरकत घेऊनही त्यांचं कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं, म्हणून त्यांची मतमोजणीवर बहिष्कार टाकून बाहेर येऊन पत्रकारांसमोर ही बाब सांगितली। म्हणजेच अशा प्रकारे मतदानात गडबड घोटाळा करून बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करणं घटनाबाह्य आणि संविधान विरोधी आहे। आधीच महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल न देऊन खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनीच संविधानाचा अवमान केला। याबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्ये चर्चा आहे। त्यापेक्षा मी सर्वप्रथम असं सांगतो की सदरची मतमोजणी प्रक्रिया चालू आहे। विधानसभा 143 डोंबिवली या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेली सगळी मंडळी, ही जेवढी जी मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहेत ते। परंतु आता तिथे आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडला टेबल नंबर 1 वरती पहिलीच मशीन आणि 17C मध्ये तफावत होती। आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडवाउडवीची दिली। आम्ही म्हटलं ठीक आहे, पुढची आपण काही मशीन बघू। 6व्या ते 7व्या राऊंडपर्यंत जवळपास 20 ते 25 जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली जाते मताची, त्याची बॅटरी पर्सेंटेज ही 99 पॉईंट समथिंग आहे, 99% समजा आहे। याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी 20 तारखेला मशीन आपण वापरलेली आहे, तिथे मतदान झालेलं आहे। मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे, परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेलं नाही आहे। आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत 285 जे काही CU आहेत त्याच्यापैकी 6व्या राऊंडला जवळपास 30 ते 35 युनिटची बॅटरी डाऊन होती, म्हणजे पूर्ण ती बॅटरी 99% पर्यंत दाखवत होती। म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपार्ह आणि संशयित वाटतं। आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले, जवळपास 15 ते 20 आम्ही लिखित अर्ज दिले, परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही। आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेलो आहे बाहेर। कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा आहे तो। मशीनमध्ये गोंधळ आहे 100%, म्हणजे 100% गोंधळ आहे। आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण 100% 1001% सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे। आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे, हे सगळे जनता बघते। आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतलेला आहे। एवढ्या मशीनमध्ये एक मशीन तर डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं, त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत बटणं दाबतात, परत चालू करतात। याचा अर्थ काय समजायचा आम्ही? तुम्ही अर्ज, माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोंबिवली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथं निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीतलं एजंट आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।